दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा। तर थोड्याच वेळात शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरे यांनी थोड्या वेळापूर्वी स्पष्ट केली भूमिका। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी शशिकांत शिंदे यांनी लिहिलेलं चुकीचं, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थिर राहू शकतं अशी दादांची भूमिका होती। सुनील तटकरे यांचं उत्तर। सकारात्मक पद्धतीनं काम करा। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आवाहन। तर जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अतुल बेनके यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। कार्यालयामधील कारकुनाला लाच घेताना अटक। तर लाच प्रकरणाशी संबंध असला तर राजीनामा देईल, झिरवळांची प्रतिक्रिया। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? चंद्रपूरमधील ठाकरेंच्या नगरसेवकांवरती आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर। तर सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती, देशपांडेंचा पलटवार। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत। शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। मुंबईमधल्या मेलेडी कोस्टल रोडवरती मराठी गाणी लावण्यासाठी मनसे आक्रमक। कोस्टल रोडवरती मनसेचं आंदोलन, मराठी गाण्यांना प्राधान्य देण्याची मागणी। नागपूरमध्ये बचत गटाच्या महिलांचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना घेराव। मागील 10 महिन्यांपासून शिवभोजन थाळीचं 195 कोटी रुपयांचं बिल थकीत असल्याचा महिलांचा दावा। एबीपी माझाच्या बातमीनंतर संभाजीनगरमधल्या टोईंग प्रकरणाची चौकशी होणार। 5,000 रुपये दंड लागू करण्याच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करू, महापौर समीर राजूरकर यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।